राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 साजनी तो हवे सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हवे विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा तो माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाले काम क्रोधा नाही चाले काम क्रोधा नाही चाले काम क्रोधा नाही चाले भूते झाले समता भूते झाले समता हवे समता हवे समता अवघाली समता भूती झाली समता देवतया जवळी असे देवतया जवळे असे देवतया जवळी असे देवतया जवळे असे पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने भेदा भेद मने भेदा तुका मने भेदा भेद तुका मने भेदा वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने गेला वाद खंडोने देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने पापनाशे दर्शने देव लोकार कुमार हरे गोपाल कुमार जय जय लोकार देवी गोपाल कुमार लोकार हरे गोपाल कुमार देवी लोकार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल चला हरिभक्त परायण विठ्ठलजी महाराज आणि उद्धवजी महाराज चला पुढे या. ऐसा जानो बाबा ऐसा जानो बाबा ऐसा जानो ऐसा जानो बाबा ऐसा जानो बाबा ऐसा जानो
ऐसा जाता अनुभव 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 तया सत्वते विश्वदेव तया सत्वते विश्वदेव तया सत्वते विश्वदेव तया सत्वते देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापन पापन से ना से पापन से पाप पापन से ना से पापन से ना से
बापनाचे दर्शने ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने
तुका मनी भेदा भेद तुका मनी भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाचे दरुशने पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संताचे या दोसरे चरण संताचे या दोसरे चरण संताचे जय जय कृपादाने कधे जावी 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 बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सोरसलात लावा समचरण सरोजम सांद्र नीलामुदाभम जगननीत पाणी मंडन मंडनाना अरुण तुलसी माला गंधरम गंजनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजीवानर्युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालितं तं समाधिस्थमृतिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्मस्वरूपं जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे तेत नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा 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 या वार करी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या मस्तके पायावरी हा वार करी संतांच्या श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथा जीवाचा तुकाज कैवारी ऐसी चराचरी विद्रावळी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्राचे भूषण देऊचे साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवतो. ऐसा ज्यांचा अनुभव. महाराज म्हणतात या परमार्थिक जीवनामध्ये महत्वाचं काय असेल तर अनुभव आहे आणि तो अनुभव प्राप्त होणं महत्वाचं आहे किंवा ज्याला प्राप्त झाला तो संत आहे. ऐसा ज्यांचा अनुभव. एका ठिकाणी देव दिसणं आणि अनेक ठिकाणी देव दिसणं याच्यामध्ये बदल आहे.
तसं विश्वामध्ये संतांना देव दिसतो आणि म्हणून संतांना तो अनुभव आलेला आहे. अशा महान पुरुषांजवळ महाराज म्हणतात देव तया जवळी असे. देव त्यांच्या जवळ राहतो आणि मग ह्या महान पुरुषांच्या दर्शनाने पाप नाहीसं होतं, पाप संपून जातं. ज्या ठिकाणी पाप राहत नाही त्या ठिकाणी काम क्रोधाची सत्ता चालत नाही. बुद्धी झाली समता. आणि म्हणून महाराज म्हणतात ज्यावेळेस अशी अंतकरणाची स्थिती होईल त्यावेळेस बुद्धीमधला असणारा भेद नाहीसा होतो. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी ऐसा त्यांचा अनुभव. महाराज म्हणतात असा अनुभव आला विश्वामध्ये देव बघायला आधी बुद्धीमधला भेद संपावा लागेल. असा अभंगाचा सरळ भाव आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित. आज निमित्त कोजागिरी पौर्णिमेचं आहे, आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या बऱ्याच पौर्णिमा आहेत आणि या पौर्णिमांच्या प्रत्येक पौर्णिमाची कथा वेगळी आहे. आज कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरीचे सुद्धा महत्व वेगळं आहे. म्हणून को जागृती ती कोजागिरी. कोण जागा आहे? कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जो जागे राहतो त्या दिवशी लक्ष्मी येत असते रात्री. म्हणून रात्रभर जागे राहायचं असतं, भजन करायचं असतं आणि चंद्रातून असणारा अमृताचा स्राव होत असतो. आणि म्हणून त्या दिवशी दूध कोजळतात, जाळतात. असे असणाऱ्या पौर्णिमेनिमित्त ही सेवा आहे. सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने, गुरुवर्य स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, तसंच आपल्या सर्वांचे आदरणीय वंदनीय पूजनीय ज्यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केलं असे असणारे आदरणीय स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या सखोल अशा मार्गदर्शनातून चालू असलेला हा पौर्णिमा उत्सव आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व तरुण मित्रमंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळाची आज पंगत आहे आणि सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित सर्व पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील, महाराज मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, त्यातले त्या सगळे ओळखीचे. मला असं वाटतं एवढेच जर नाव घेतलं तर 9 आताच वाजतील. म्हणजे एवढा असणारा भक्त परिवार आहे आणि स्वामीजींचा असणारा हा स्वभाव सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. काय साधूकडे 2 स्वभाव असायला पाहिजे. साधू मनमिळावू असला पाहिजे, रागीटही असला पाहिजे. आणि हे दोन्ही गुण स्वामीजींकडे आहे. म्हणून आपल्या गावाचं भाग्य आहे महाराज, एवढे मोठे साधू आपल्याला लाभले. कारण सर्वांना धरून चालणं एवढं सोपं नाही. पूर्ण गावाचं आपल्याला आपलं घर सांभाळता येत नाही आणि गाव सांभाळून आश्रम चालायचा म्हणजे एवढं सोपं नाही. आणि म्हणून महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच सर्वच या ठिकाणी उपस्थित महाराज मंडळी आहे, परममित्र, कायमच सहकार्य असणारे आणि अतिशय जिवलग असणारे महेंद्र महाराज, अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, तेही उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदंगाचार्य, जिवलग मित्र विक्रमजी महाराज, तेही उपस्थित झाले. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित सर्व महाराज मंडळी जे मृदंगावर साथ करत आहेत, मृदंग विशारद कुणाल महाराज पवार महाराज उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. या भागाचं भूषण उत्कृष्ट कीर्तनकार आकाश महाराज चव्हाण, तेही उपस्थित झाले. त्यांनाही धन्यवाद देतो. गायनाचार्य भरत महाराज असतील,
महाराजांचं नाव लोंढे महाराज. ते काय ओळखीचे पण ते नावाचा परिचय नाही. उपस्थित सर्वच भजनी मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आता सगळे गावातले असले गावातल्याचं नाव थोडं बाजूला ठेवू आणि मग जे पाहुणे मंडळी आले त्यांचं पाहुणे मंडळी सर्वांचं नाव या ठिकाणी गायनाची साथ करण्याकरता म्हणजे विठ्ठल महाराज आलेले मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आमचे लहानू महाराज अतिशय असणारं प्रेम त्यांचं आमच्यावर आहे. लहानू महाराज उपस्थित झाले त्यांनाही धन्यवाद. तर ऋषिकेश महाराज पांजरगावातून आले त्यांनाही धन्यवाद. आमचे किशोर महाराज साठे त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित आमचे नामदेव भाऊ टेलर आहेत, दत्ता भाऊ आहेत, देवदत्त भाऊ आहेत. दत्ता भाऊ देवदत्त भाई बर का, योगा योगच आहे. उपस्थित सर्वच मंडळींना धन्यवाद देतो. आमचे बापू महाराज गुट्टे आहेत, मोहीन महाराज आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असणारी ज्यांची साऊंड सिस्टीम आहेत असे असणारे आमचे आप्पा पाटील मोहीन तेही उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. कारण आपण सगळे आलो साऊंड सिस्टीम बंद केली तर आपला कार्यक्रम बंद होऊ शकतो. त्याच्यामुळं त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. अतिशय मी सांगितलं होतं मनाने मोकळे येते आवाज सोडायला एकदम अतिशय सुंदर असणारा आवाज ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. सोशल मीडिया युट्यूब मातोश्री युट्यूब चॅनल आमचे दत्ताभाऊ टिपाली उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सर्वच मंडळी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांचं मी सांगितलं नाम निर्देश करणं शक्य नाहीये. वेळ मिळाला तर करू शकतो अधून मधून, बरोबर आहे ना. कोणी नाराज होऊ नका. अगदी प्रसन्न मनाने कीर्तन ऐका. तुमच्यावर कोणताही दबाव मी आणणार नाही. घरचं अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा काही लोक कीर्तनात आल्यावर घरचा विचार करते, कीर्तन समजत नाही मग बाबाला नाव ठेव. तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. कारण कोणतंही कार्य करत असताना चित्त ज्या ठिकाणी असेल तेव्हा ते साध्य होत असतं. माऊलींनी सांगितलं तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. महाराज म्हणतात अवधान लक्ष कुणाकडे असावं, लक्ष घरी असावं असं नाही. हा लक्ष ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे त्या ठिकाणी लक्ष असावं जेणेकरून आपल्याला कीर्तन कळेल. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी वाजावी, मुखाने भगवंताचं भजन करावं. कारण तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायाला हात जोडून मी विनंती करतो. लागोणी या पाया विणवितो तुम्हाला, 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 लागोणी या पाया
मी तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. महाराज म्हणतात तुमच्या चरणांना वंदन करतो. आणि संत महापुरुषांनी जीवाला उपदेश केला, जीवाला जागा केलं आणि जीवाला जागी केलं पौर्णिमेनं सुद्धा. असं पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा जागे राहावं. मग काही म्हणून जागे राहावं दूध पिण्याकरताच का? दूध पिणं वेगळं आणि आत्मचिंतनाच्या ठिकाणी जागे राहणं वेगळं आहे महाराज. कारण आत्म्याच्या ठिकाणी म्हणजेच परमात्म्याच्या ठिकाणी जागे राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण दूध तर रोजच पितो आपण. आणि म्हणून जागे राहावं म्हणजे काय करावं? भजन करावं. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नामा, स्मरण करा पंढरी नामा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, तुकवी व्यथा जन्माचा, जन्माच्या. महाराज म्हणतात उठा आणि जागे व्हा. पण नेमका आधी उठायचं का जागे व्हायचं? तुमच्याकडे कसं आहे? आधी उठतात का जागे होतात? आधी उठतात का जागे होतात? का जागे होतात का आधी उठतात? महाराज म्हणतात आधी उठावं का जागे व्हावं? तर आधी मनुष्य जागे होतो मग उठतो. जर कारण आपण संसारात जागे राहावं. आणि म्हणून संत महापुरुषांनी अनेक प्रकारचा उपदेश आपल्याला केलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगाच्या चिंतनाकरता आता आपल्याकडं 1 तास उरलेला आहे. 1 तासामध्ये तुम्हाला पूर्ण मला समजून सांगायचंय. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे मी तुम्हाला समजून सांगता येईल. कारण तुम्हाला कळत नाही तोपर्यंत सांगणं माझं काम आहे. तुम्हाला कळलं का आपल्याला कीर्तन बंद करता येईल लवकर. म्हणून काय करायचं? तुमचं लक्ष जागेवर ठेवा. महाराज म्हणतात ऐसा ज्यांचा अनुभव. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं का काय हो सगळ्यात महत्वाचं काय? पुरुष मंडळी, कीर्तन झाल्यानंतर महाराज पंगती. कीर्तन झाल्यानंतर पंगत नाही. सगळ्यात महत्वाचा अनुभव आहे. आणि तो अनुभव सर्वांना आला पाहिजे, सर्वांना घेता आला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात अनुभव महत्वाचा आहे. काय अनुभव आहे? तर विश्वामध्ये देव दिसणं. कारण तुकोबारायांनी काय केलं? एकदा स्वतः अनुभव घेतला, संसाराचा अनुभव घेतला, या जगासोबत व्यवहार केला, व्यवहाराचा अनुभव घेतला. आणि त्यानंतर परमार्थामध्ये येऊन सुद्धा अनुभव प्राप्त केला. महाराज म्हणतात अनुभवाला तो या जगात तसे, तो या जगात तसे, तो या जगात अनुभवाला हे जगात तसे, तो या जगात ते
कोणी सांगे मज अनुभव आहे अंगी. अनेक प्रकारचे प्रमाण आहेत की महाराज म्हणतात मला अनुभव आला, अनुभव प्राप्त केला आणि मग आता परमार्थ करतोय. उगाच बोलणारा मी नाही, कारण परमार्थातला अनुभव मला आला. अजून प्रमाण देतात महाराज, तुका म्हणे मज कळती चाचणी बडबडी जीवानी अथवा सत्य. महाराज म्हणतात या जगामध्ये जसं अनेक प्रकारच्या चाचणी आहे तसं परमार्थामधली सुद्धा चाचणी आहे. आणि ती चाचणी मी पास झालेलो आहे. चाचणी म्हणजे महिला मंडळींना माहित असेल, पाकाची काय केली जाते चाचणी. जिला चाचणी जमते तीच स्वयंपाकात हुशार. शाळेत सुद्धा घटक चाचणी, तसं परमार्थात सुद्धा काय चाचणी आहे. तुकोबरायांचा शब्द आहे आणि तुकोबरा म्हणतात तेही मी केलं. तुका म्हणे माझ कळती चाचणी. हा बडबड करणारा नाहीये. आणि असा एखादा सत्पुरुष अनेक जन्माच्या नंतर या ठिकाणी अवतीर्ण होत असत. महाराज बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रबध्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मानंतर एखादा मनुष्य मृत्यू लोकात येतो, भगवंत सांगतात, आणि तो ज्ञान प्राप्त करतो आणि त्याला मग हे जग विष्णुमय जग दिसत. केव्हा ज्यावेळे तो ते ज्ञान प्राप्त करतो. आणि म्हणून असा अनुभव सर्वांना येणं महत्वाचं आहे. कारण ह्या जगामध्ये सगळ्यांना देव दिसल असं नाही. सगळे भक्ती करतात, कशा करतात, देवा करतात. वरून देवा करता असती महाराज. ती वरून देवा करत आहे, आतून नाही. तुम्ही म्हणशाल असं कसं, त्याचेही प्रकार तुम्हाला सांगतो मी. विठ्ठल विठ्ठल प्रकाराचे तीन तुका म्हणे केली जन. महाराज म्हणतात 3 प्रकारचे जन आहेत. मी 4 प्रकारचे सांगतो. पहिला वर्ग सांगितला तो नास्तिक वर्ग आहे. या नास्तिक वर्गाला देव धर्म कथा कीर्तन सप्ताह काही मान्य नाही. वेद शास्त्र काहीच त्याला मान्य नाही. त्याचं म्हणणं देवच नाहीये. बरोबर आहे का? तुम्हाला कसं वाटतं, आहे का देव? माझं कीर्तन म्हणजे मला जरा प्रश्न विचारायची सवय आहे. जास्त लोड नाही घ्यायचा, पण उत्तर जमलं तर सांगत बोलत जा. देव आहे का? देव आहे का? खाली बसलेले आहे. दिसला काय तुम्हाला? देव अनुभव आला नाही, पण देव दिसण्याचा विषय. देव दिसला का? नाही. कधी कीर्तनाला आला होता का? तुमच्या गावाच्या बाजारात काही दुकानात भेटला का तुम्हाला? अहो देव दिसला कोणाला? महिला मंडळी तुम्हाला दिसला का? देव दिसला नाही, मग देव नाही का? तुमचं काय म्हणणं आहे का नाही मग देव? अहो एका ठिकाणी खरंच नाही म्हणायला लोक, ती नाही म्हणायला, मग ती नाही, त्यांनी नाही म्हणू महाराज तुम्ही कीर्तनही बंद करा, देवच नाही. देव आहे पण दिसतो का? देव आहे का पण दिसतो का? दिसत नाही, पण नाही म्हणता येत नाही. देव आहे का ते सांगता येत नाही. कारण देव दिसणं हा काय या डोळ्यांचा विषय नाही, चर्मचक्षुचा विषय नाही. आणि म्हणून या डोळ्यांनी देव दिसत नाही. बरं, ज्या गोष्टी दिसतात त्या खऱ्याच असतात का? ते खऱ्याच असतात असं मग ज्या दिसत नाही त्या खऱ्या नाही का? त्याही खऱ्या असू शकतात. पावसाळ्यामध्ये काय होतं, मुरगजळ पडत, बरोबर आहे ना? का उन्हाळ्यात पडत? कीर्तन ऐकू राहिले ना, झोपत नाही काढू राहिले ना? कीर्तन मुरगजळ पावसाळ्यात पडत का उन्हाळ्यात? उन्हाळ्यात पडत.
आणि उन्हाळ्यात पडतं ज्यावेळेस दिसतं ते, पण ते खरं असतं का हो? खरं राहत. देव जरी दिसत नाही मग तो नाही का असंही म्हणता येणार नाही. कारण या माग काय, प्रत्येक गोष्टी माग कोणी दिसत नसलं, एखादं कार्य होत असलं तरी त्याच्या माग कोणीतरी असतं. माऊलींनी सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. एखाद्या कुंभार आहे, मडकं बनल्या जात, माती नाही बनवत मडकं बनवण्याकरता कुंभार पाहिजे, सोनं बनवण्याकरता सोनार पाहिजे, चित्र बनवण्याकरता चित्रकार पाहिजे. हा, तसं हे विश्व चालवण्याकरता याच्या मागे कोणीतरी पाहिजे, तेव्हा हे विश्व चालतं. म्हणून हे आपोआप होत नाही, दिसत नाही म्हणून नाही म्हणता येत नाही. कारण याच्यामध्ये करंट दिसत नाही, म्हणून हात लावला तर मग त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून अनेक असणाऱ्या देवाविषयी सांगता येईल. देव दिसत नाही, मग देव दिसण्याकरता काय केलं पाहिजे? उर्वरे महाराज एक उदाहरण सांगत असत. एक असणारा राजा होता. त्या राजाने काय केलं? सभा भरवली. त्याने सांगितलं देव कोणाला आतापर्यंत दिसला नाही, भासला नाही, उगाच हे मंदिर बांधली, मंदिर पाडून टाकायचे. त्यांनी राजाने सांगितलं. ते प्रधान म्हणाला नाही राजेसाहेब, हे जमणार नाही, मंदिर कुठं पाडत असतात का? कारण सगळ्यांना देव दिसत नाही. कारण घुबड्याला काय सूर्य दिसतं का? दिसत नाही. जे घुबडा असतात त्यांना काय होतं? सूर्य दिसत नाही. आणि देव कस काय दिसल? मग ते राजा म्हणे मंदिर पाडून टाक. प्रधानजीने सांगितलं थोडा वेळ द्या मला, मी तुम्हाला देव दाखवतो. 8 दिवस दिले. त्या राजाने रात्रभर विचार केला. त्या प्रधानाने देव दाखवायचा कसा? नाही दाखवलं तर फाशीची शिक्षा. त्या प्रधानाचा सेवक होता तो म्हणे राजेसाहेब मी देव दाखवतो तुम्हाला. मग तो सेवक आला त्या प्रधानाचा. त्या सेवकाने सांगितलं, सभा भरलेली होती, सगळे कीर्तन ऐकत होते. त्यांनी सांगितलं एक गल्लासभर दूध आणलं. आणल्यानंतर एक चमचा आणला आणि ते दूध हलवत बसला तो सेवक. 1 तास झाला, 1 तास होऊन गेला, 2 तास 3 तास झाले. असं करता करता महाराज लोक कटाळले ना. तो राजा बोलायला लागला. म्हणे काय म्हणे तू? त्या प्रधानाला कोण आणलं म्हणे? तिला कळना न वळना, कोणी दिलंय तो उभं करून? असं कस काय? ते 1 तासापासून ते दूध हलवतो, कस काय देव दिसल आणि देव दाखवतो म्हणे? ते सेवकाला बोलला. तो सेवक म्हणे राजेसाहेब मी दूध हलवतोय, ही फुकट नाही म्हणे, मग मला तूप पाहिजे म्हणे याच्यामध्ये. मग त्या राजाने विचार केला. तो बोलला त्या सेवकाला, अरे म्हणे मूर्ख आहे तू, तूप जर बघायचं असेल तर लगेच दिसेल का होते? मंथुनी नवनीता कैसे गे अनंता, मंथुनी नवनीता कैसे गे अनंता, कैसे गे मंथुनी नवनीता तैसे ज्ञानता वाया व्यक्त कथा सांडे हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे हरि मुखे
जसं त्या दुधाचं राजाने सांगितलं बाबा मंथन करावं लागेल, या दुधामध्ये दही टाकावं लागेल, त्याचं घुसळण करावं लागेल, त्यातून लोणी निघाल आणि ते कढावं लागतं आणि मग त्यातून तूप निघतं. तसं नुसती भक्ती केली तर देव दिसणार नाही, नुसतं कीर्तन येऊन बसला तर देव दिसणार नाही. मग त्याकरता नुसती भक्ती नाही तर भक्तीचं मंथन करावं लागतं आणि मंथन केल्याशिवाय देव, जसं ते तूप बाहेर येत नाही तसं देव सुद्धा दिसत नाही. आणि म्हणून नास्तिक वर्गाला देव मान्य नाहीये. पण त्याला सांगता येईल की बाबा ज्यावेळेस भक्तीचं मंथन होईल त्यावेळेस काय दिसल, देव दिसेल. कळलं का तुम्हाला? कळलं ना? पहिला वर्ग त्याला देव मान्य नाहीये, पण त्याला सांगता येईल कसं देव दिसत नसला तरी आहे. ह्या डोळ्यांनी दिसलच असं नाहीये, कारण डोळ्यांनी सगळ्याच गोष्टी पाहता येत नाही. फॅन आहे, फॅनचा पंखा किती फास्ट फिरतो, तो ज्यावेळेस फिरायला लागला त्यावेळेस त्याला पाते किती असतात? फिरायला लागल्यावर पाते किती राहतात? फॅनला किती राहतात? किती तुमच्याकडे जास्त आहे काय? 3च आहे, पण बघता येत नाही. एखादी दूरची गोष्ट आहे ती डोळ्यांनी पाहता येणार. आणि म्हणून असा अनेक प्रकार त्या नास्तिकवाद्याला समजून सांगता येईल. आणि याला देव दिसलच असं नाहीये. आजचं कीर्तन म्हणजे देव बघायचं, बरं का? देव बघायचं कीर्तन आहे. जसं संतांनी बघितला तसं आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या प्रकारचा आहे, 2 नंबरचा आहे, त्याला काय, त्याला देव दिसतो का? मग नाही, त्यालाही देव दिसत नाही, कारण तो दुसऱ्याची बघून भक्ती करणार, स्वतः तो मनानं भक्ती करत नाही. दुसरा निघाला कीर्तनाला तरच हा निघतो, शेजारी निघली तरच शेजारणीला निघती, बरोबर? दुसऱ्याची बघून भक्ती. हा म्हणजे मग तुम्ही म्हणाला महाराज तुम्ही सांगितलं की दुसऱ्याची बघून भक्ती करायची नाही, मग लगेच बंद करा असं नाही. जर आपल्याला त्या भक्ती करणाऱ्याचं ज्ञान नसेल, तो का करतोय आणि आपण का करतोय याचं जर ज्ञान नसेल तर त्यामध्ये सफलता प्राप्त होणार नाही. म्हणून त्याचं ज्ञान असावं. एक ब्राह्मण होता, तो रोज जेवायला बसायचा. तो वारला काही दिवसानंतर त्याचा मुलगा जेवायला बसायला लागला. त्याचा मुलगा जेवायला बसताना रोज काष्टा सोडून जेवायला बसायचा. आता तो काष्टा सोडून जेवायला बसायचा. मग ते ब्राह्मणाने सांगितलं, त्याचा जोडीदार आला दुसरा, करे म्हणे रोज काष्टा सोडून जेवायला बसतो, काय भानगडे? तो नाही, अरे माझे वडील काष्टा सोडून बसत होते जेवायला. अरे बावळटा, तुझ्या वडिलाचा सुटत होता, तू सोडून बसतो. काही महाराज काही नियम असत, दुसऱ्याचं बघून मागून आला तसं काही ठाव ठिकाणा काहीच नसतो. काही कुठं चालली काहीच माहित नाही, चालली तर घरी पण माहित नाही, असं काहीच जीवन असतं. आणि म्हणून अनेक प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला उदाहरणं देता येईल. कारण दुसऱ्याचं बघून भक्ती करणं योग्य की अयोग्य हो, तो जर त्या ज्ञानापर्यंत पोहोचलेला असेल, तो त्या अधिकाराचा असेल, त्याच्या मागे गेल्याने काही होणार नाही. पण समोरच्यालाच काही कळत नाही ना, आपण त्याच्या मागे गेलो तर आपला सुद्धा रस्ता चुकून जाईल. आणि म्हणून आपण ज्याच्या सोबत आहोत, ज्याच्या मागे चाललेलो आहे, त्याला पण अनुभव पाहिजे, तर तो आपल्याला अनुभव प्राप्त करून देऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल उदाहरण आहेत. दुसऱ्याची बघून भक्ती करणं. एक महिला होती, कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल उदाहरण. एक महिला, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. महाराज म्हणतात पतिव्रता स्त्रीची सत्ता देवावर असते, बरं का? काय? पतिव्रता स्त्रीची सत्ता देवावर असते. पतिव्रतेची शक्ती फार आहे, पण फार पतिव्रता नाही, बरं का? आणि म्हणून ती महिला निघाली, ताट घेतलं, ताटामध्ये 10-12 आंबे घेतले,
वटपौर्णिमेचा दिवस होता. त्या दिवशी वडाची पूजा करायची म्हणून निघाले. आता कसंही असलं तरी वडाची पूजा करावंच लागते. वडाला गरके मारायचीच, काय आपल्याकडे नियम आहे. बिचारी निघाली. महिला म्हणजे अगदी सरळ स्वभाव. तुम्ही महिला मंडळी अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमचं मी सांगत नाही, दुसरीकडचे सांगतो आणि तिकडं तुमचं सांगतो. आणि म्हणून ती निघाली. ताट पूजेचं घेतलं. तिचा नियम होता, जोपर्यंत झाडापर्यंत जात नाही तोपर्यंत ताट टेकवायचं नाही. आणि ताट टेकवायचं नाही म्हणल्यानंतर पुढे निघाली. रस्त्यामध्ये जाता जाता तिला काय झालं, अर्ध्या रस्त्यामध्ये तिच्या पाठीला काय झालं महाराज, खाज आली. आता खाज आले, येऊ नये खाज, आणि आले तर माणसाला खाजल्याशिवाय ती जात नाही बर का. खाज एक येत नाही, आली तर जात नाही. खाज आली, आल्यानंतर तिनं काय करावं, दोन्ही हात पूजेच्या ताटाला आहे. मग तिने काय केलं, आपलं ताट आहे ना, तिने विचार केला, पुढे गेली. तिला पुढे एक लाईटचा पोल दिसला. तिनं काय केलं, आपली पाठ त्या लाईटच्या पोलाला घासली. बरोबर आहे का नाही, कळू राहिलं ना तुम्हाला. तुम्ही म्हणशाल हे चांगलं कळू राहिलं आम्हाला, आता असं असलं का आम्हाला कळतं म्हणे चांगलं. पाठ पोलाला घासली. महाराज ती सरळ मनाने, तिच्याकडे डोक्यात नाही, पण ती पुढे निघून गेली. हो, ती निघून गेली कुठं, ती पूजाला गेली. पण मागून येणारीनं बघितलं ना काय, अर पूजेचा नियम आज बदललेला आहे, आज पाठ घासून पूजा आहे. दुसरी आली, पाठ घासलं, ती निघून गेली. तिसरी आली, पाठ घासली, निघून गेली. चौथी आली, पाठ घासली, निघून गेली. असं करता करता पोल पातळ झाला, पण यांचं पाठ घासणं थांबना. तुम्हाला हसवण्याकरता सांगत नाही, तर महाराज म्हणतात या जगाला ही परंपरा आहे पडली, ही रूढी पडली. आणि म्हणून जसं मागून आलं तसं पुढे लोक चालवतात. पण त्यामध्ये असंही केल्याने काही सफलता प्राप्त होईल असं नाही. कारण त्याचं ज्ञान असेल तरच या भक्तीमध्ये आपण सफलता किंवा देव दिसू शकतो. आणि म्हणून परंपरेनुसार, रूढीनुसार आपण चाललो तर देव दिसलच असं नाही. कारण या जगामध्ये अनेक परंपरा चालू झाल्या आणि लोक त्याला सत्य मानायला लागले. महाराज पडली रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. या जगामध्ये अनेक परंपरा पडल्या. जसं मागून आलं तसं पुढे चालायचं. आज्याने संसार केला, बापाने संसार करावा, नातवाने संसार करावा, हे काय, ही परंपराच या जगामध्ये पडत गेली. आणि मग महाराज म्हणतात असे कितीतरी जण गेले महाराज, या परंपरा चालवली त्यांनी. काय मागून आलं तसं पुढे चालले. बहुत जन गेले, नाही आले मागोते. न देखो काय झाले, कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझ धरून चित्ती. वा विठ्ठल विठ्ठल. मला पाठ असून सुद्धा दुसरंच आठवत असं. आणि म्हणून अनेक परंपरा पडली, अनेक रूढी पडत गेल्या. आज्जा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. म्हणतात जशी मागून आली तशी परंपरा पडत गेली. याने तुम्हाला देव दिसल असं नाहीये. दुसऱ्याची बघून भक्ती केली तर देव दिसतो असं नाही. तिसरं सांगितलं काय,
एका वर्गाला ज्ञान आहे पण देव दिसलेला नाही. कारण सगळं शास्त्र संपन्न आहे पण देव दिसतोच असं नाही. आपण सगळे भक्ती करतोय पण आपल्या सर्वांना देव दिसतो असं नाहीये. पण तरी संतांच्या विचारावरती विश्वास ठेवून आपल्याला माहिती आज नाही दिसला तरी संतांनी सांगितलं मंथन केल्यानंतर तो दिसतोय. कारण संतांनी बघितला, माऊली ज्ञानोबरायांना देव दिसला, अनेक संतांना दिसला, तर मग आपल्यालाही दिसेल. हा तिसरा वर्ग आहे. चौथा वर्ग सांगितला याला वेद शास्त्र संपन्न आहे, सगळं ज्ञानही आहे आणि देवाचाही अनुभव आलेला आहे. या वर्गाला संत म्हणतात. कारण ज्यावेळी तो आत्मस्वरूपाला पोहोचतो, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता हाय ठाऊक सभाग्य संता नाही तुझ्या अनेक मागता गा. मी वासुदेव स्वरूप आहोत, मी निर्विकल्प आहेत. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधाश्चिदानंद रूपम शिवम शिवम. आम्ही निर्विकल्प आहे. हा हे जी ज्याची अवस्था प्राप्त झाली त्याला संत म्हणतात. आणि ज्यावेळेस स्वतःमध्ये त्याला देवत्व, इतरांमध्ये देवत्व दिसायला लागतं त्यावेळेस महाराज म्हणतात अशा संतांना असा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देव दिसला पण व्यापक तत्वाने दिसला बरं का संतांना. आम्हाला दिसला तर व्यापक तत्वाने दिसणं अवघड आहे. कारण व्यापक तत्वाने दिसण्याकरता त्याला ज्ञान हवं. म्हणून या जगामध्ये देव आहे, देव दिसतो पण संतांना व्यापकतेनं दिसतो. आपल्याला तो व्यापकतेनं बघायचा आहे. अनेक संतांना दिसला. माऊली ज्ञानोबराय, माऊली ज्ञानोबरायांना कसा दिसला तर व्यापक तत्वाने दिसला. रूपे अनंत से देखले आकाशे, देखले आकाशे अनंत रूपे अनंत विषय देखील मी त्यासे बाप रुक्मादेवीवर खुन बांधले गेले. अनंत रूपाने बघितलं एवढंच नाही, अनंत रूप वेगळं आणि व्यापक तत्वाने सांगायचंय बरं का मला. कारण माऊली म्हणतात, काय म्हणलेत माऊली, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. तुम्ही प्रमाण दिल्यानंतर काय ऐसी मती जयाची स्थिर. महाराज म्हणतात या जगामध्ये काय सगळ्याच ठिकाणी मला देव दिसतो. कारण हे जग काय झालं पाहिजे, सुखी झालं पाहिजे. कारण माऊलीने एका जणाची प्रतिज्ञा केली नाही, हे गाव सुखी व्हावं, हा तालुका सुखी व्हावा, जिल्हा सुखी व्हावा, माझा देश सुखी व्हावा नाही, तरी विश्वयांचं कल्याण व्हावं ही सद्भावना माऊलींकडे आहे. आणि माऊलींना ह्या जगाने काय केलं, महाराज त्रास दिलाय, सर्वांनी त्रासच दिला. हा माऊलींचं जीवन 22 वर्षाचं, पण 22 वर्षात सगळं दुःखच या जगाकडून मिळालं. पण तरी कोणी दुःखी होऊ नये, सगळे सुखीच व्हावे असंच याचं अंतकरण आहे, त्याला माऊली म्हणतात. हा माऊली, कारण आईला किती अपराध करणारा मुलगा असला तरी ती त्याचं कल्याणच करू इच्छिते, तसं माऊली आहे. म्हणजे माऊलींचं अंतकरण व्यापक आहे. अनेक संत आहे. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज म्हणजे जनताच आमचं जनार्दन आहे, जनतेमध्ये ज्यांनी देव बघितला. अजून नाथ महाराज आहे, नाथ महाराजांना सुद्धा देव दिसला. महाराज नाथ महाराजांचं अंतकरण बघा तुम्ही. रामेश्वराला पाणी घेऊन जाताना काय केलं, गाढवाला पाणी पाजलं. गाढवामध्ये काय झालं, त्यांना गाढवामध्ये सुद्धा ज्यांना देव दिसला. बरोबर आहे का नाही? आता आपलं तसं आहे का महाराज? गाढवामध्ये सुद्धा ज्यांना देव दिसतो. कारण जे जे दृष्टी दिसे ते
येते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासे नाही अरे वागटी राम देहा दे सर्वगती राम देहादे सर्वगती राम देहादे एक सर्वागटी राम देहा दे एक सगळ्यांच्या हृदयामध्ये तो राम आहे. अनेक प्रकारचे संत आहेत. सावता महाराज आहे. सावता महाराजांना सुद्धा देव दिसला कशात? कांद्यात मुळा भाजी सगळ्यामध्ये देव दिसला महाराज. आणि म्हणून अनेक प्रकारचे संत आहे. महाराज म्हणतात असे संत आहे की ज्यांना व्यापकतेने परमात्मा दिसतो, व्यापकतेने भगवंत दिसतो. अशा महान संतांना सगळ्यांना देव दिसला, पण आपल्याला दिसला का हो? तुम्हाला दिसला का? मी पहिल्यांदाच विचारला प्रश्न. आपल्याला दिसण्याकरता आपल्याला तेवढा भक्ती करावा लागतो. महाराज म्हणतात पण संतांना प्रत्येक ठिकाणी दिसतो, कांद्या मुळ्यात दिसतो. तुम्हाला दिसला कधी कोणामध्ये? शेजारच्या मध्ये दिसलं का हो? दिसला का शेजारच्या मध्ये? नाही महाराज, तुम्ही म्हणशाल सगळ्यामध्ये दिसणं, पण शेजारच्या मध्ये दिसणं जरा अवघडच. बरोबर आहे का? सुनाला सासू मध्ये दिसत का? सासूला सोन्यामध्ये दिसत का हो देव? मग त्या संतांचं अंतःकरण व्यापक आहे. सगळ्यांना देव दिसला नाही, मग सगळ्या ज्यांना दिसला त्यांना संत म्हणतात. अजून एक संत राहिले आणि ते संत आहेत नामदेव महाराज. नामदेव महाराजांना सुद्धा देव दिसला, पण जरा लेट दिसला बरं का, लवकर नाही. नामदेव महाराज एक संत आहे. आपल्या गावातले नाही बरं का. माझ्या समोर बसलेले नामदेव भाऊचं नाही सांगत बरं का. तुम्ही त्यांच्याकडे अजिबात पाहू नका. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज हे संत होते आणि या संतांना महाराज देव दिसला, पण जरा लेट दिसला. तुम्ही म्हणशाल असं कसं? महाराजांच्या हाताने देव जेवतो. नामदेव महाराजांच्या हाताने काय होतं? देव जेवतो, त्यांच्या सोबत राहतो, त्यांच्या हाताने नैवेद्य खातो. आणि अशा नामदेव महाराजांना कस काय दिसला नाही हो? दिसला, पण विश्वदेव सत्यत्वे, विश्वामध्ये नाही. मूर्ती मध्ये दिसणं वेगळं आणि विश्वामध्ये दिसणं वेगळं. नामदेव महाराज मग अशा संतांना दिसला का नाही दिसला हे आपल्याला बघायचंय. पण तुम्हाला कळतंय ना? मला काही तुमची सगळी चेहरे दिसत नाही. तुला तकून नाही आली ना? मी सांगितलं डोक्यात अजिबात टेन्शन ठेवू नका. महाराज हे संत आणि या संतांना सुद्धा देव दिसला. तो कसा दिसला? तर या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव काय करायचा? महाराज काय करायचा? देव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. त्याचे प्रमाण 2-3 तर प्रमाणात देणारेच एवढे झाले, त्यालाच प्रमाण राहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बरं काही कडचेलाच कळलं ते. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचा. तुम्ही आमच्या कीर्तनात झोपा घेतात तो भाग वेगळा आहे. बरोबर आहे का? नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावं हा अधिकार नामदेव महाराजांचा आहे. बरं का? तर आपला अधिकार नसेल म्हणून लोक झोपा घेता असला असंही असू शकतं. बरोबर आहे का? देव नाचतो म्हणजे एवढं सोपं आहे का? देवाने नाचावं. अशा नामदेव महाराजांचा व्हिडिओ काय झाला? कोणीतरी काय केलं? महाराज व्हिडिओ काढला. बरं का? व्हिडिओ बनवला म्हणजे त्याची रीलच तयार केली कोणीतरी. बरं का? महेंद्र महाराज रील तयार केली आणि ती व्हायरल झाली. कोणाची?
नामदेव महाराजांचं आता तुम्ही म्हणाल काय महाराज त्या काळात काय मोबाईल होते का? तुम्हाला कळायसाठी महाराज 5G चे शब्द आहे काही त्याच्यात बरोबर आहे की नाही? आताचे सोशल मीडियाला धरून नामदेव महाराजांची रील कोणीतरी बनवली, त्याच्यामध्ये टाकलेलं होतं, लिहिलेलं होतं की असे एक संत आहे की ज्या संतांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो. आता सगळेच गडबडले ना, देव नाचतो. सगळ्यांच्या मोबाईल मध्ये आलं काय काय आलं? कीर्तनात देव नाचला. सगळ्यांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ आला, सगळ्यांनी बघितलं. काही काळानंतर तोच व्हिडिओ आळंदीला गेला. माऊली ज्ञानोबरायांनी बघितलं. माऊली ज्ञानोबरायांनी मोबाईल होता, त्यांनी बघितलं, मोबाईलचा लॉक कडला, बघितलं. अरे कोण संत आहे की ज्या संतांच्या कीर्तनामध्ये देव नाचला? हो, कोण संत असेल? आपण सुद्धा त्या संतांच्या दर्शनाला गेलो पाहिजे, बरोबर आहे का? बघा, संत असून दुसऱ्या संतांच्या दर्शनाकरता जातात. जे परिपूर्ण ज्ञानी आहे ते तरी दुसऱ्याच्या दर्शनाला जातात. आपण काहीच ज्ञानी नाही तरी आपण कोणाच्या दर्शनाला जात नाही. आश्रमात रोज येणं होत नाही, कारण तो भाग वेगळा आहे. पण संत असून सुद्धा संतांच्या भेटी करता जातात. आपण सुद्धा संतांच्या भेटी करता गेलं पाहिजे. माऊलींनी बघितली, तो व्हिडिओ बघितला. म्हणजे त्या काळात काही मोबाईल वगैरे काही नव्हतं, पण माऊलींना त्यांना कळालं की कुणीतरी संत आहे आणि या संतांना, या संतांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो. बर, देव नाचला म्हणल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण सुद्धा त्या संतांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. सगळ्यांनी चारी भावंडांनी ठरवलं. पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बघितलं कुठे आहे संत, कोण संत असेल की ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचतोय? बरोबर एक नाही, असे संत कोण आहे? बघितलं त्यांनी. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं, देव नाचत होता. त्यांनी ठरवलं हेच ते संत आहेत की यांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो. मग ते असणाऱ्या चारी भावंडांनी थांबून घेतलं. त्या ठिकाणी पूर्ण कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर कीर्तन संपलं. महाराजांचं दर्शन करण्याकरता लोक आले, निघून गेले. ते आले निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपांग काका, जे निवृत्तीनाथ जे कधी वृत्तीवर येत नाही, ते निवृत्तीनाथांनी नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं. पण नामदेव महाराज काही खाली वाकले नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतलं तरी खाली वाकले नाही. सोपांग काकांनी दर्शन घेतलं तरी खाली वाकले नाही. मुक्ताबाईने हे बघितलं. मुक्ताबाई म्हणे हा नामा याला जास्तच अहंकार दिसतो. माझे भाऊ म्हणजे ब्रह्म विष्णू महेश आहे आणि असे असणारे भाऊ जवळ हा वाकत नाही. याच्या अर्थ याच्या अंतकरणात अहंकार आहे. आणि म्हणून अशा संतांच्या कशाला पाया पडायचं? तिनं दर्शन नाही घेतलं, ती मागून लांब गेली. कारण कुणी आलं तर हात जोडणं आपलं काम असतं. पण या नामदेव महाराजांना कदाचित ओळखलं नाही, त्यांना कळालं नाही. आणि म्हणून ते आले, दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं नामदेवा तुम्हाला वेळ मिळाला तर कधी या आळंदीला. बरोबर आहे का नाही? इथल्या इथं राहून तुम्हाला काही कळना, वेळ मिळाला तर कधी या आळंदीला. नामदेव महाराज कीर्तन संपलं आणि भगवंताकडे गेले. देवाला सांगितलं देवा मला या संत मंडळींनी आळंदीला बोलवलं, मग मी जाऊ का आळंदीला? देवाने सांगितलं लवकर जा नामदेवा, तुला खूप गरज आहे. कारण इथं राहून तुला काय वाटतं आपल्यासारखा कोणाला जमत नाही. हा, चार चौघामध्ये तुला चार चाली जास्त आहेत, तुला काय वाटायला लागलं आपल्याला जास्त येत असं आहे का? यांच्याकडे नका बघू तुम्ही. म्हणजे सगळेच सारखे असतात बरं का, तसं काही नाही. नामदेव महाराजांना बोलायला लागलं तू गेलंच पाहिजे, कारण बाहेर गेल्याशिवाय जग कळत नाही बरं का. आपल्या गावात आपल्याला असं वाटतं आपणच मोठे आहोत, पण बाहेर गेल्यानंतर कळतं की जग कसं आहे. नामदेवा तू गेलं पाहिजे. नामदेव महाराज आले
आळंदीला आल्यानंतर नामदेव महाराजांनी बघितलं संतांची सभा भरलेली आहे. संतांची सभा सगळे ऐकताय. त्या ठिकाणी मुक्ताबाईने बघितलं नामदेव आला. आता तिला आनंद झाला. आता मात्र परीक्षा घेतली पाहिजे. सगळे साधू सगळे संत बसलेले. हा गोरोबा काकाला सांगितलं मुक्ताईनं, काका तुम्ही वयाने वृद्ध आहेत, ज्ञानाने मोठे आहेत, तुम्हाला चांगला अनुभव आहे, तुम्ही ठरवा, तुम्ही सर्वांची परीक्षा घ्या, ठरवा कोण कच्च आहे कोण पक्क आहे. गोरोबा काकाने हातामध्ये थापटणं घेतलं. नामदेव महाराज म्हणे ही कोणती संतांची सभा, हातामध्ये कोणतं थापटणं घेता असतात का, मग कोणी संत कळत असतं का महाराज, हे कोणतं म्हणित न्याय. नामदेव महाराजांना कशाचं आवडलं महाराज. सगळ्यांना बघितलं, सगळे कच्चे ठरले. नामदेव महाराजांकडे आले. नामदेव महाराज लागले रडायला. नामदेव महाराज कच्चे ठरले त्या ठिकाणी. मग नामदेव महाराजांना थोडस वाईट वाटलं. माणसाने मोठं होऊ नये, मोठं झालं ना अपमान झाला तर किती वाईट वाटतं. ज्या संतांच्या हाताने देव जेवतो नाचतो नाही त्या संतांना हे काय ठरवतात, कच्च ठरवतात. नामदेव महाराज पळत रागात आले. आल्यानंतर देवाला सांगितलं, देवा की या संतांनी मला कच्च ठरवलं. देव म्हणाला, नामदेवा तू खरंच कच्चा आहे. आता नामदेवाला वाटलं जोपर्यंत बाहेरचे नाव ठेवते तोपर्यंत काय नाही. बाहेरचे लोक नाव ठेवत जाऊ द्यावं. आता पण घरातली बी नाव ठेवायला लागले ना. देव म्हणजे घरचा म्हणून देव सुद्धा म्हणायला आला, नामदेवा तू कच्चा आहे. मग काय केलं पाहिजे, नामदेवा त्याच्याकरता गुरु केला पाहिजे. मग गुरु करण्याकरता औंढा नागनाथला तिथं गेल्यानंतर विसोबा केचर आहेत ते त्यांना गुरु कर. हा नामदेव महाराज निघाले, औंढा नागनाथला आले. कारण जीवनामध्ये आल्यानंतर गुरु करावा महाराज. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आपल्याला हे माहिती आहे. मग काही लोक 70-70 वर्षाचे महाराज गळ्यात माळी नाही. त्यांना विचारलं गाव माळ घालत नाही, ते म्हणे मै मनाचीच माळी. आणि मन कुठेही जात. मनोमार्ग गेला तो तेथे मुक्ताला, मनोमार्ग गेला तो तेथे मनोमार्ग गेला तो तेथे चमकला, हरिपाठ स्थिरवला तोची धन्य. महाराज म्हणतात मनाच्या मागे गेला. मनाची माळ महत्वाची नाही, माळ तुळशीची पाहिजे बरं का. काही लोक माळी घालतात बारीक बारीक घालतात, ते म्हणजे कोणाला दिसली नाही पाहिजे. नेमकं काय चोरी करायची का काय माळी घालून काही कळ. महाराज काही लोक आयुष्यभर भजन करीत नाही, कधी गावात भजन होऊ देत नाही, कधी एखादा कार्यक्रम चालू झाला ते टीपीची फेवस काढून टाकतात. आणि लोक मग ते मेले का लोक म्हणतात त्याच्या मौतीला काय करा आता भजन करा. त्याच्या मौतीला भजन केलं पाहिजे सांगा बरं तुम्ही तरी. अजिबात केलं नाही पाहिजे. वा भजन केलंच नाही पाहिजे. मग काय सिनेमा लावायचं.
विठ्ठल विठ्ठल त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ज्याने आयुष्यभर कधी भजनाकडं लक्षच दिलं नाही त्याच्या मौतीला कशाला भजन पाहिजे. ज्यानं कधी भजन होऊ दिलं नाही, ज्यानं तुळशीची माळ घातली नाही, मग मेल्यानंतर लोक काय म्हणतात त्याच्या तोंडात काय घाला, तुळशीची पानं घाला. मेल्यावर जोपर्यंत जिवंत होता आयुष्य चांगलं होतं तोपर्यंत कधी देवाची आठवण नाही. मेल्यानंतर भजन्यांना बोलवा. मला तर असं वाटतं अशा ठिकाणी जाऊच नाही. बरोबर आहे. आणि म्हणून गुरु करणं महत्वाचं आहे. गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. महाराज म्हणतात गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत. भावे विन देव न कळे गुरुशिवाय अनुभव मिळणार नाही. भावे विन देव न कळीनी संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव नाही. म्हणून गुरुशिवाय जसं अनुभव प्राप्त होणार नाही, गुरुशिवाय ज्ञान होणार नाही, त्याकरता गुरु करणं महत्वाचं आहे. देवाची भक्ती करणं पेक्षा गुरु करणं महत्वाचं आहे. गुरुची भक्ती महत्वाची, सगळ्यात आधी गुरु करणं महत्वाचं आहे. कारण त्याशिवाय जगामध्ये विश्वामध्ये देव दिसणार नाही जोपर्यंत गुरुचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून गुरु करायचं सांगितलं. नामदेव महाराज कुठं आले? वागलगावला आले. औंढा नागनाथला गेले. बरोबर. औंढा नागनाथला गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज विसोबा केचर होते. आता नामदेव महाराजांनी सांगितलं तू कच्चा आहे. आणि तिथं गेलं तर देवाच्या डोक्यावर विसोबा केचर यांनी काय केलं? पाय देईल होता, पाय ठेवलेला होता. नामदेव महाराजांनी विचार केला, अरे आधीच मी कच्चा, आणि त्याच्यात ज्या गुरुकडे पाठवलं तो गुरु बी देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसेल. आता गुरु करायचं कसं? नामदेव महाराज सुद्धा प्रश्न पडला महाराज. नंतर नामदेव महाराज तिथून निघाले, माग आले. आल्यानंतर विसोबा केचराने आवाज दिला, ए नामा कुठे निघाला? नामदेव महाराज वापस आले. सांगितलं, मला तुम्हाला गुरु करायचं सांगितलं होतं, पण तुम्ही देवाच्या डोक्यावर पाय ठेवलेला आहे. आधीच मी कच्चा आहे म्हणजे तुम्हाला गुरु कसं करावं काही कळ ना मला. बर नामदेवा, वयामानाने मी वृद्ध झालो, वयामानाने माझं काय आता पाय आहे ना म्हणे उचलत नाही. तू माझा पाय उचल आणि काय कर, दुसऱ्या ठिकाणी ठेव. बर नामदेव महाराजांनी पाय उचलला. उचलल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ठेवला. त्या ठिकाणी सुद्धा पिंड निर्माण झाली. तिसऱ्या ठिकाणी, अनेक ठिकाणी ठेवला. अनेक ठिकाणी काय झालं? पिंड निर्माण झाली. आणि मग नामदेव महाराजांना त्यांनी उपदेश केला. आणि मग त्यांना कळालं, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही भरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. आणि म्हणून त्यांना मग कळालं, ह्या जगामध्ये नुसता मूर्तीमध्ये नाही तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चराचरामध्ये भगवंत आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे मला दिसतो तो देव आहे, कारण त्याच्यामध्ये देवाचा अंश आहे. हा हे ज्ञान नामदेव महाराजांना झालं. आणि नामदेव महाराजांनी मग महाराज त्यांचं झालं. झाल्यानंतर पंढरपूरला आले. आल्यानंतर एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी रात्रभर भजन केलं. वाळवंटात बसलेले. सकाळी एकादशीचं पारणं सोडायचं होतं. आणि पारणं सोडायचं म्हणल्यानंतर नामदेव महाराज तिथं बसलेले. एका हातामध्ये पोळी आहे, एका हातामध्ये तुपाची वाटी आहे. आणि भगवंतांनी ठरवलं की नामदेवाची परीक्षा घ्यावी. नामदेव महाराज आले. भगवंत आले, कुत्र्याचं श्वानाचं रूप घेतलं आणि नामदेव महाराजांच्या हातामधले असणारं काय केलं? पोळी होती, घेऊन पळाले. लगेच नामदेव महाराजांनी काठी काढली आणि त्या कुत्र्याच्या काठी काढली का हो? काठी काढणारे आपण.
नामदेव महाराजांनी काय केलं, तुपाची वाटी हातात घेतली आणि त्या कुत्र्याच्या मागे ती घेऊन तुपाची वाटी नामा लागे श्वाना पाठी. तूप घेगा जग जेठी. बस एवढंच भरपूर झालं एवढं. विठ्ठल विठ्ठल प्रमाण पूर्ण घेतलं असतं पण वेळ कमी आपल्या. आणि म्हणून नामदेव महाराज, कारण काय तुम्हाला कळूस्तोपर्यंतच मला सांगायचंय. नामदेव महाराज पाठीमाग तुपाची पाठी घेऊन पळायला लागले. नामदेव महाराजांना कळालं की या विश्वामध्ये देव आहे, या जगामध्ये देव आहे. आणि आता नामदेव महाराजांच्या बुद्धीमधला भेद संपलेला आहे, भेद बुद्धी दृष्टी संपलेली आहे. आणि म्हणून आता कोणत्याच प्रकारचा भेद नामदेव महाराजांकडे राहिलेला नाही. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वामध्ये चराचरामध्ये व्यापक तत्वाने त्यांना भगवंत दिसायला लागला, असे नामदेव महाराजांचा भेद संपला. महाराज म्हणतात भेद संपला की वादही संपून जातो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये.
भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पाप नासे दरुशने. महाराज म्हणतात बुद्धीमधला भेद संपला की देव दिसतो. कधी देव दिसेल आपल्याला, कधी देव दिसेल हो ज्यावेळेस आपल्या मधला भेद संपेल, समोरचा आणि आपण एक ज्यावेळेस आपल्याला वाटेल, ज्यावेळेस आपल्या अंतःकरणात विकार निघून जातील, द्वेष मत्सर निघून जाईल, त्यावेळेस समोरच्या मध्ये सुद्धा आपल्याला देव दिसेल. आणि म्हणून संत महापुरुषांना अनुभव आला. आता आपली वेळ संपलेली आहे, 2 चरण झालेली आहे, 2 नंतर सोडू आता. पण आता आपली वेळ संपलेली, बरोबर आहे का? शाळा भरली वेळेवर तर वेळेवर सुटली पाहिजे. आणि म्हणून आपली आता वेळ संपलेली आहे, 9 वाजलेले. तसं सेवा झाली, जशी करून घेतली महाराजांनी तसं करण्याचा प्रयत्न केला. कारण संतांचा अनुभव सांगणं महत्वाचं. आणि ते अनुभव संतांना आला, पण विशेष प्रकारे कसा आला, संतांचं वर्णन आपण तरी किती करणार आहे. म्हणून संतांची भेट आपल्या सर्वांना झालेली आहे. ठिकाणी आपल्याला तर सेवा करणं महत्वाची, भक्ती करणं महत्वाची. सेवा भक्ती असेल तर निश्चित देवाची प्राप्ती होते. आदरणीय स्वामींनी माझ्याकडे सेवा सोपवली आणि म्हणून सेवेचा योग आला, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. अतिशय असणारा प्रेमळ स्वभाव स्वामींनी अतिशय बेटामध्ये मोठ्या कष्टातून अतिशय असणारं अध्ययन केलं. म्हणजे साधू होणं एवढं काही सोपं नसतं बरं का. सगळं काही मिळालं ते त्यांना कष्टातूनच मिळालं. स्वतःच्या कष्टातून एवढी मोठी इमारत त्यांनी उभा केली. तुमच्या सर्वांचं सहकार्य त्यांना आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं सहकार्य असंच असावं. उपस्थित सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी, ज्यांची अन्नदानाची पंगती, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व तरुण मित्र मंडळी, महाराज मंडळी, आमचे संदेव तुपे यांचं नाव राहिलं होतं, सर्वच उपस्थित मंडळी, चोपदार बाबा, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व भजनी मंडळी, विनेकरी बाबा, संशिष्टीमाले, सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपली वेळ संपलेली, महाप्रसादही तयार आहे आणि आपण उगाच लावून धरण्यात काही अर्थ नाही, बरोबर आहे का नाही? सगळेच काही कीर्तन ऐकायला आलेले असतात असं आपल्याकडे नाही बरं का, बाकीच्या ठिकाणचं सांगतो. आणि म्हणून तुम्ही मनावर घेऊ नका, कारण विनोद केला तर काय होत, लोकांचं लक्ष आपल्याकडे येत असतं. विनोद केला नाही तर लोकांचं लक्ष विनोदाकडे दुसरीकडे जात. आणि म्हणून उपस्थित सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर सराहस्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरि योगिराज.
श्रीहीक्षीलः समूलक्षस्य प्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम् वन्दे हम सच्चिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितम् योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने या ठिकाणी असणारा पौर्णिमा उत्सव महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज आश्रम आणि या आश्रमामध्ये आज ज्यांच्या अमृतवाणी मधून आपण कीर्तन रूपी श्रवण केली बेटाचे विद्यार्थी उत्कृष्ट कीर्तनकार आमचे शिवाजी महाराज मी महाराजांना मनापासून धन्यवाद देईल। त्यानंतर या आश्रमांकरता अनेकांचं योगदान या आश्रमाला आहेत। त्यामध्ये सरळाबेट गोदावरी धाम बेटाचा एकनिष्ठ असणारा परिवार मग वागलगाव असेल, जातेगाव असेल, आपेगाव असेल, सर्वच गाव आहेत। जातेगाव असेल, नागामठाण असेल, लाडगाव असेल, आता जवळजवळ बाबुळगाव, ढोक नांदूर, सावखेड गंगा या परिसरामधून आपल्या मंदिराला या ठिकाणी जे होणारं मंदिर आहे भगवान दत्तात्रयांचं मंदिर आहे। गुरुवर्य महाराजांच्या आदेशानुसार या मंदिराचं जेवढं इस्टिमेट असन तेवढी वीट आपल्याला त्या आणि गावाने दान दिली। त्या परिसरामध्ये असणारी जी मंडळी आहे आणि म्हणून या आश्रमाकरता सर्वांचंच योगदान आहे। आज कोजागिरी निमित्ताने पौर्णिमेच्या निमित्ताने अन्नदानाची पंगत सर्वात प्रथमतः महिला मंडळाला धन्यवाद देईल, कारण बेटामध्ये नेहमी पुरणपोळी आणि दुधाचा महाप्रसाद असतो। त्यानंतर पुरणपोळी आणि दुधाचा महाप्रसाद जर आपण जर पाहिला असेल तर वागलगाव आश्रम, कारण पुरणपोळी बनवणं इतकं सोपं नाही आहे, पण गुरुवर्य रामगिरी महाराजांचं प्रेमाचं गाव आहे वागलगाव। महाराजांच्या संस्काराने युक्त आहे। 200 लिटर दूध ज्यांनी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं। सरळाबेट गोदावरी धामचे एकनिष्ठ सेवक आमचे विष्णू बापूंनाही मी धन्यवाद देईल। त्यानंतर सरळाबेट गोदावरी धामचे एकनिष्ठ सेवक आमचे बाबूराव पाटील, मी आमच्या बाबूराव पाटलांनाही धन्यवाद। दूध आणि पुरणपोळी सोबत आमटी असावी अशी इच्छा आमच्या जवळ व्यक्त केली आमचे बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे लक्ष्मण पाटील आणि बापू। आमटीचा खर्च त्या ठिकाणी बापूंनी आणि आमच्या लक्ष्मण पाटलांनी दिला, मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल। त्यानंतर आपल्या आश्रमाकरता या हायमॅकचा जो खर्च आहे श्री क्षेत्र थोर वागलगाव ग्रामपंचायत मधून आपल्या आश्रमाला 21,000ची देणगी या ठिकाणी त्यांनी दिली, मी त्यांनाही धन्यवाद देईल। त्यानंतर या आश्रमाकरिता आमचे श्यामभाऊ साऊंड सिस्टम श्री क्षेत्र पुंतांबा त्यांनी सुद्धा 7,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आपल्याला दिली, मी त्यांनाही धन्यवाद देईल। त्यानंतर ज्यांच्या वास्तूची वास्तुशांती आहेत 31 तारखेला 31/10 काय गुलाबजाम
आता तरुण पोरांनी इच्छा व्यक्त केली आपण सांगा गुलाबजाम बनवा म्हणून. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम नेहमी आपल्याला ज्यांचं सहकार्य असतं, मग आमचे लहान आप्पा असतील, सुंदर अशी साऊंड सिस्टम, आप्पांनाही धन्यवाद. आणि आमचे आप्पा मोहीन त्यांनी वास्तू शांतीच्या निमित्ताने आपल्याला 11,000ची देणगी दिली. मी आप्पांना मनापासून धन्यवाद देईल. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सर्व महिला मंडळ, तरुण मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळी, आपेगावकर, आमचे वसंतदादा, दादांनाही धन्यवाद. सर्व महाराज मंडळीला मी धन्यवाद देईल. सर्वच उपस्थित आहेत. उत्कृष्ट गायनाचार्य आमचे उद्धव काका, काकांनाही मी धन्यवाद देईल. माऊली भाऊ असेल, आमचे विठ्ठल भाऊ असेल, लानू अप्पा असतील, सर्व महाराज मंडळी, बेटाचे विद्यार्थी आमचे महेंद्र महाराज, विक्रम महाराज, आमचे कुणाल महाराज, आमचे आकाश महाराज, त्यानंतर इकडे आमचे लोंढे महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. भरत बाबांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देऊन काही राहिलेला असेल तर आठवण करून द्या. कधी कधी लक्षात येत नाही. मी सर्व मंडळीला धन्यवाद देईल. सर्व महाप्रसादाची जी पंगत सर्व ग्रामस्थ मंडळींनी घेतली, मी सर्वांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा महाराजांना धन्यवाद देतो. आणि पुढील मार्गदर्शन महाराज करतील. माझ्या वाणीला विश्रांती देतो. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल.